पाहतोय पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. बॅटचा आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. चेंडू सरळ चालला विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची संगत आपण पाहतोय. कमबॅक कसं करावं ना याचं उत्तम उदाहरण मैदानाच्या आतमध्ये दाखवून देत असताना आपण पाहतो वैभवच्या माध्यमातून. P1चं पहिलं षटक प्रगतीपथावरती आपण पाहतोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय वाईट चेंडू आपण पाहतोय. आणखीन एक खराब चेंडू फेकला जातोय गोलंदाज वैभवच्या माध्यमातून. तर व्ह्यू घेतलाय आपण पाहतोय. तर स्क्रीनवरती चेक केले जाईल. खूप मोठी स्पर्धा आपण पाहतोय. श्री सिद्धिविनायक क्रिकेट संघ मानगाववाडी आयोजित ही मानाची सन्मानाची स्पर्धा आपण पाहतोय. तर पंचांचा डिसिजन असेल पहा. इट इज वाईट. पंच आमच्याकडे बोलतात इट इज वाईट. एका धावेन मात्र धाव फलकत बरोबर धाव फलक जाऊन पोहोचेल. 10 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना सलामीची जोडी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. रमेश कंडवे त्याच्या साथीनं अरुण वाघला आपण पाहतोय. हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अद्याप चांगला खेळ करत असताना आपण पाहतोय. गोलंदाज पुन्हा सज्ज. पुन्हा एकदा अगदी जडमध्ये चेंडू फेकला होता. बॅटची कडा लागली होती आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक मात्र खराब क्षेत्ररक्षक करत असताना आपण पाहतोय. गोलंदाजी सुरेख गोलंदाजी करतोय परंतु गोलंदाजाला साथ लागणं तितकंच गरजेचं आपण पाहतोय क्षेत्ररक्षकाची. परंतु गोलंदाजाला मात्र साथ लागत नाहीये. जेल सोडलाय. कोणाचा जेल सोडलाय? रमेश कंडवे या फलंदाजाचा आपण पाहतोय. एक चांगला फलंदाज यंदाच्या हंगामामध्ये आपण जर विचार केला तर भन्नाटे फॉर्म मध्ये असणारा हा खेळाडू आपण पाहतोय ऑन स्ट्राईक गेन वरती. पुन्हा एकदा आपण पाहतोय चेंडू पडल्यानंतर सरळ चालू विकेट किपरच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची सांगता. पहिलं षटक समाप्ती झालंय आणि धावफलका जर आपण विचार केला ना तर धावफलक जाऊन पोहोचलंय 10 धावा धावफलकावरती. 10 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. खूप मोठी स्पर्धा आपण पाहतोय. श्री सिद्धिविनायक क्रिकेट संघ मानगाववाडी आयोजित ही मानाची सन्मानाची स्पर्धा आपण पाहतोय. सामना देखील तितकाच इम्पॉर्टंट आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला गेटाची वाडी संघ आपण पाहतोय त्यांच्या प्रतिस्पर्धी संघ वाघाची वाडी ब संघ आपण पाहतोय. हे दोन संघ एकमेकांच्या विरोधात आपण पाहतोय. मानगाववाडीच्या मैदानावरती कुठल्या प्रकारे खेळ करतील हे देखील पाहणे तितकाच गरजेचं आपण पाहतोय. ऑन स्ट्राईक गेनवरती फलंदाज आपण पाहतोय अरुण वाघ. तर दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहतोय. रितेशला आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती. समोर तितकाच आक्रमक शैलीचा फलंदाज आपण पाहतोय अरुण वाघ. ऑन स्ट्राईक गेनवरती आपण पाहतोय गोलंदाज सज्ज गोलंदाजी मार्कवरती. पुन्हा एकदा चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. अगदी जडमध्ये चेंडू टाकला जातोय आपण पाहतो. चेंडू पडल्यानंतर सरळ चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता आपण पाहतोय. पहिला चेंडू निर्धाव फेकलाय गोलंदाजी मार्कवरती. रितेशला आपण पाहतोय चांगली सुरुवात करता अद्याप आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा सज्ज. पुन्हा एकदा अगदी जडमध्ये चेंडू फेकला जातोय. वन्स अगेन निर्धाव चेंडू. सलगचे 2 चेंडू निर्धाव फेकले आपण पाहतोय. दुसऱ्या षटकाला जशी सुरुवात झाली तशी 2 चेंडू निर्धाव फेकले गोलंदाजी मार्कवरती. रितेशला आपण पाहतोय अक्षरशः गोलंदाजीच्या तालावरती फलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये नाचवलं जाते आपण पाहतोय. अरुण ऑन स्ट्राईक गेनवरती आणि त्याच्या साथीनं रमेशला आपण पाहतोय. हे दोन फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय अद्याप चांगला खेळ करत असताना आपण पाहतोय. गोलंदाज पुन्हा सज्ज गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. रितेशला आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा सज्ज. पुन्हा एकदा चांगला फटका आपण पाहतो. अलाउन द कार्पेट क्षेत्ररक्षक आहे. खराब क्षेत्ररक्षक करत असताना आपण पाहतोय. एखेर दुहेरीमध्ये कन्वर्ट करत असताना आपण पाहतोय. यावेळेस 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेसाठी माग केली जाते परंतु दोनच धावावरती समाधान मानावं लागेल आपण पाहतोय. या 2 धाव्यांचा जर आपण विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचलंय 12 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. दुसरं षटक प्रगतीपथावरती चालू असताना आपण पाहतोय. रितेश अद्याप चांगली गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय. ऑन स्ट्राईक गेनवरती अरुण वाघला आपण पाहतोय. त्याच्या साथीनं रमेश कंडवीला आपण पाहतोय. हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज पुन्हा सज्ज गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. पुन्हा एकदा फटका चांगला आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक देखील खराब क्षेत्ररक्षक करत असताना आपण पाहतोय. एफर्टला जबाब आपल्याला पाहायला मिळाले. त्याच्या साह्याने जर आपण विचार केला ना तर 2 धावा कंप्लीट. या 2 धावे जर आपण विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचेल 14 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. दुसरं षटक कुठेतरी सुरेख आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती.
रितेशच्या माध्यमातून अद्याप चांगली गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय. एका बाजूला संघ जर आपण विचार केला तर गेटाची वाडी संघ आपण पाहतोय आणि त्यांच्या विरोधात खेळत असताना पनवेल परिसरातील मोर्या वाघाचीवाडी ब संघ आपण पाहतोय. यंदाच्या हंगामामध्ये वन्नाटे फॉर्म मध्ये असणारा हा मोर्या वाघाची वाडी संघ आपण पाहतोय. त्यांच्या प्रतिस्पर्धी संघ देखील तितकाच ताकदीचा संघ आपण पाहतोय गेटाची वाडी संघ. पुन्हा एकदा हलक्यात कट करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. पंचांचा बोट अवकाशात आणि पहिला धक्का आपण पाहतोय वाघाचीवाडी टीमला लागला जातोय. रमेश कंडवी बॅक टू द गाऊट. धावफलक जाम पोहोचले. आपण जर विचार केला तर धावफलकावरती 14 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना रितेश अद्याप चांगली गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय प्रदीप वाघ. कोण विसरणाऱ्या फलंदाजाला ज्या वेळेला वरवसे या मैदानावरती जी स्पर्धा होती त्या स्पर्धेमध्ये पहिलं अर्धशतक ठोकणारा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आपण पाहतोय. प्रदीप वाघ इन ऍक्शन मध्ये आणि त्याच्या साथीनं अरुण वाघला आपण पाहतोय. हे दोन बिग फलंदाज आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. एक फलंदाज जरूर मैदानाच्या बाहेर काढण्याचं काम केलं आपण पाहतोय. रितेश या गोलंदाजाने दुसरं षटक कुठेतरी सुरेख आपण पाहतो हाताळताना आपण पाहतो. रितेश या गोलंदाजाला दुसरं षटक कसं हाताळावं याचं उत्तम आणि ज्वलंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये देत असताना आपण पाहतोय. पुन्हा हलक्यात कट करण्याचा प्रयत्न. एक धाव कंप्लीट आपण पाहतो. क्षेत्रक्षक आहे. चेंडू उचलणार फेकणार तिथपर्यंत आपण जर विचार केला तर एक धाव कंप्लीट. एका धावेने जर आपण विचार केला तर षटक क्रमांक 2 देखील समाप्ती झाल्या. धावफलकावरती धावफलक जाऊन पोहोचलाय. 15 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 4 षटकांची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. खूप मोठी स्पर्धा आपण पाहतोय. श्री सिद्धिविनायक क्रिकेट संघ मानगाववाडी आयोजित ही मानाची सन्मानाची स्पर्धा आपण पाहतोय. तर तिसरं षटक मात्र कुणाच्या हातामध्ये देईल संघाचा संगणक हे देखील पाहणे तितकंच गरजेचं आपण पाहतोय. समोर तितकाच आक्रमक शैलीचा फलंदाज आपण पाहतोय. प्रदीप वाघ ऑन स्ट्राईक गेमची गोलंदाज पुन्हा सज्ज गोलंदाजी मार्कवरती. पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन केल्याचा प्रयत्न आपण पाहतो. पंचांकडे लाऊड अपील. पंचांचा फिंगर इन फलंदाज होईल बाद. प्रदीप वाघ बॅक टू द गाऊट. तिसऱ्या षटकाला जशी सुरुवात झाली आपण पाहतोय. सुधीरनं मात्र पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केली आपण पाहतो. प्रदीप वाघ एक मोठा फलंदाज त्याला मात्र मैदानाची बाहेर काढण्याचं काम केलं आपण पाहतोय. तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. बालाजी वीरला आपण पाहतोय. एक चांगला खेळाडू आपण पाहतोय. सातत्याने प्रकाश वीरच्या नेतृत्वाखाली सातत्याने खेळाडू खेळत असतो. आज आपण पाहतोय मोर्या वाघाचीवाडी ब या संघामध्ये त्याची निवड झाली आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय बालाजी वीर, ज्यानं कमी वयामध्ये अक्षरशः टेनिस बॉल विश्वामध्ये आपलं नाव कमावलंय असा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय बालाजी वीर आणि त्याच्या साथीनं अरुण वाघला आपण पाहतोय. तिसरं षटक प्रगतीपथावरती आपण पाहतोय. सुधीर अद्याप चांगली गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केले आणि प्रदीप या फलंदाजाला मैदानाच्या बाहेर काढण्याचं काम केलंय. त्याच्या जाग्यावरती नवीन फलंदाज आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. बालाजी वीर ऑन स्ट्राईक गेन वरती एक डावखोऱ्याचा बिग हिटर फलंदाज आपण पाहतोय. तर गोलंदाज पुन्हा सज्ज गोलंदाजी मार्कवरती. पुन्हा एकदा आपण पाहतोय पंच आमच्याकडे इट इज नो चेंडू आपण पाहतोय. येणारा चेंडू फ्री हिटचा मात्र पुरेपूर फायदा घ्यावा लागेल आपण पाहतोय. बालाजी वीर या फलंदाजाला फ्री हिटची संधी असेल, संधीचं सोनं करावं लागेल आपण पाहतोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय आणखीन एक नो चेंडू फेकला जातोय. खराब गोलंदाजी आपण पाहतोय. गोलंदाज सुधीरच्या माध्यमातून 2 चेंडू सलगचे नो फेकलेत आपण पाहतोय. सुधीरला मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. पहिल्या चेंडूवरती जरूर विकेट प्राप्त केली होती, त्यानंतर 2 सलगचे 9 चेंडू फेकलेत. पुन्हा एकदा आपण पाहतोय पंच आमच्याकडे होतात इट इज वाईट. आणखीन एक खराब चेंडू फेकला जातोय आपण पाहतोय. सुधीरच्या माध्यमातून धावफलकात जर आपण विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचलाय
18 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 40 ते 45 धावा आपण पाहतोय बनवावे लागतील, कारण समोर देखील एक आक्रमक शैलीचा संघ आपण पाहतोय. गेटाची वाडी संघ आपण पाहतोय. पुन्हा एकदा अगदी जडमध्ये चेंडू फेकले जातं, परंतु आणखीन एक वाईट चेंडू आपण पाहतोय. सलगचा दुसरा चेंडू वाईट फेकलाय आपण पाहतोय. सुधीरच्या माध्यमातून खराब गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करत असताना आपण पाहतोय. तिसरं षटक कुठे तर खराब आपल्याला पाहायला मिळतंय. ऑन स्ट्राईक गेनवरती जर आपण विचार केला तर बालाजी वीरला आपण पाहतोय आणि त्याच्या साथीनं अरुण वाघला आपण पाहतोय. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. गोलंदाजाला मात्र इथून कमबॅक करावं लागेल, तर गोलंदाज पुन्हा सज्ज. पुन्हा एकदा आपण पाहतोय वन्स अगेन वाईट चेंडू, वाईटची हॅट्रिक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. सुधीरच्या माध्यमातून खराब गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय. खराब गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करत असताना आपण पाहतोय. सुधीर हा गोलंदाज, तर फ्री हिटची संधी असेल आपण पाहतोय. बालाजी वीर्या फलंदाजाला फ्री हिटचं सोनं करावं लागेल, परंतु गोलंदाजी खराब होत असताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा फटका चांगला आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट आपण पाहतो. दुसऱ्या धावेसाठी माग केली जाते. डोक्याची घंटा होऊ शकते, परंतु 2 धावा कंप्लीट. या 2 धाव्यां जर आपण विचार केला तर धावफलक जाम पोहोचलंय. 22 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. तिसरं षटक प्रगती पथावरती असताना खराब गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करत असताना आपण पाहतोय. सुधीर हा गोलंदाज 22 धावा धावफलकावरती अद्याप 2 फलंदाज मैदानाच्या बाहेर काढण्याचं काम केलं आपण पाहतोय. गोलंदाज पुन्हा सज्ज, पुन्हा एकदा सज्ज आपण पाहतोय. स्लोवर रीतीने चेंडू रिलीज केला जातो. बॅट्समनला मात्र चेंडू समजत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता आपण पाहतोय. चेंडू पडल्यानंतर सरळ चालू विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता आपण पाहतोय. कमबॅक कसं करावं याचं उत्तम उदाहरण मैदानाच्या आतमध्ये दाखवून देत असताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतो. क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षक बन प्रेक्षक. एका टप्प्यानं बॉल चालला सीमा पार. बालाजीनं टोकलाय. निर्णायक क्षणी चौकार. या 4 धावे जर आपण विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचलंय. 26 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 26 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. बालाजीच्या बॅटमधून एक चौकार आपल्याला पाहायला मिळाला. तोच फलंदाज ऑन स्ट्राईक गेनवरती आपण पाहतोय. त्याच्या साथीने अरुण वाघला आपण पाहतोय. जो फलंदाज सलामीला गेलेला होता तोच फलंदाज नॉन स्ट्राईक गेनवरती आपण पाहतोय. सुधीर अद्याप खराब गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय. तर गोलंदाज पुन्हा सज्ज. पुन्हा एकदा फटका चांगला आपण पाहतोय. चेंडू बराच वेळ हवेत. चेंडू खाली क्षेत्ररक्षक कुठल्या प्रकारे चुकी करणार नाही. चांगला झेल टिपला जातो आपण पाहतोय. फलंदाज होईल बाद. बालाजी वीर बॅक टू डग आउट. एक चांगला झेल टिपला आपण पाहतोय. सुधीर मात्र अद्याप चांगली गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय. कमबॅक कसं करावं याचं उत्तम उदाहरण मैदानाच्या आतमध्ये दाखवून देत असताना आपण पाहतोय. 4 षटकांची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. खूप मोठी स्पर्धा आपण पाहतोय. श्री सिद्धिविनायक क्रिकेट संघ मानगाववाडी आयोजित ही शानदार ही स्पर्धा आपण पाहतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. संदीप वाघला आपण पाहतोय. संदीप वाघ दाखल झाला मैदानाच्या आतमध्ये. त्याच्या साथीने अरुण वाघला आपण पाहतोय. जास्तीत जास्त स्ट्राईक अरुण वाघला घ्यावी लागेल आपण पाहतोय. 4 षटकांची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. तिसरं षटक प्रगती पथावरती असताना धावफलक जाऊन पोहोचलंय. 26 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 26 धावा धावफलकावरती ऑन स्ट्राईक गेनवरती संदीप वाघला आपण पाहतोय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक सुरेख राहिलं जातं आणि त्या साह्याने जर आपण विचार केला ना तर एक धाव कंप्लीट. एका धावेने जर आपण विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचलाय 27 च्या आकड्यावरती. तर तिसरं षटक देखील समाप्ती झाले आपण पाहतोय. धावफलक जाम पोहोचलंय 3 बाद 27 या आकड्यावरती आपण पाहतोय. 27 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. शेवटचं षटक कुणाच्या हातामध्ये देईल संघाचा संघनायक हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आपण पाहतोय. खूप मोठी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. श्री सिद्धिविनायक क्रिकेट संघ मानगाववाडी आयोजित ही मानाची सन्मानाची स्पर्धा आपण पाहतोय. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला कोंडीचीवाडी संघ त्यांच्या प्रतिस्पर्धी पनवेल तालुक्यातील चिंचवाडी संघ आपल्याला पाहायला मिळेल. या 2 संघांमध्ये बिग फाईट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. तर चला मैदानाच्या आतमध्ये आपण जाऊया. एका बाजूला वाघाचीवाडी संघ आपण पाहतोय. त्यांच्या प्रतिस्पर्धी संघ जर आपण विचार केला तर गेटाचीवाडी संघ आपण पाहतोय. तर चौथं षटक प्रगतीपथावरती गोलंदाजी मार्कवरती तुषारला आपण पाहतोय. तुषार कुठल्या प्रकारे गोलंदाजी करेल हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आपण पाहतोय.
तर गोलंदाज सज्ज, गोलंदाजी मार्कवरती समोर संदीप वाघला आपण पाहतोय. पुन्हा एकदा अगदी शॉर्ट पिच चेंडू होता, त्याला पुल करण्याचा प्रयत्न, बॅटचा आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. चेंडू सरळ चालला विकेट किपरच्या हातामध्ये आपण पाहतोय. निर्धाव चेंडूची सांगता, पहिला चेंडू सुरेख फेकलाय गोलंदाजी मार्कवरती, तुषारला आपण पाहतोय. तर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आपण पाहतोय. शेवटचं षटक प्रगतीपथावरती असताना पुन्हा एकदा शॉर्ट पिच होता, त्याला पुल करण्याचा प्रयत्न आपण पाहतो. चेंडू बराच वेळा वेध, चेंडू काल क्षेत्ररक्षक कुठल्या प्रकारे चुकी करणार नाहीये आणि फलंदाज होईल बाद संदीप वाघ. बॅक टू डग आउट. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. विजय वाघ दाखल झालाय. एक डाव खोऱ्याचा एक चांगला फलंदाज आपण पाहतोय. शेवटचं षटक प्रगतीपथावरती असताना गोलंदाजी मार्कवरती तुषारला आपण पाहतोय. अद्याप चांगली गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय. पहिला चेंडू निर्धाव फेकलाय, त्यानंतर एक फलंदाज मैदानाची बाहेर काढण्याचं काम केलं आपण पाहतोय. म्हणजेच दोन चेंडू निर्धाव फेकलेत आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. सुधीर ऑन स्ट्राईक गेम विजयला आपण पाहतोय. विजयला एक दोन मोठे फटके मारावे लागतील आपण पाहतोय. तर गोलंदाज पुन्हा सज्ज आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती तुषारला आपण पाहतोय. पुन्हा एकदा आपण पाहतो शॉर्ट पिच होता, त्याला पुल करण्याचा प्रयत्न, एक धाव कंप्लीट. एकाच धावीवरती समाधान मानावं लागेल. एका धावेने जर आपण विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचलंय. 28 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. शेवटचे 3 चेंडू आपण पाहतोय. 3 चेंडू मात्र कुठल्या प्रकारे फेकतील हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आपण पाहतोय. तुषार अद्याप चांगली गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय. पहिलं षटक कुठेतर महागडं आपल्याला पाहायला मिळालं, त्यानंतर दुसरं षटक सुरेख आणि त्यानंतर चौथं षटक देखील अद्याप सुरेख आपण पाहतोय. तुषार गोलंदाजी मार्कवरती ऑन स्ट्राईक गेनवरती अरुण वाघला आपण पाहतोय. गोलंदाज पुन्हा सज्ज, सुपला शॉट खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. फलंदाज होईल बाद आपण पाहतो. अरुण वाघ बॅक टू डग आउट. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आपण पाहतोय. भरत वाघ मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. भरत वाघला मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल. शेवटचे 2 चेंडू आपण पाहतोय. 1-2 मोठे फटके यावे लागतील आपण पाहतोय. चांगला धावसंख्या जर उभा करायचा असेल तर षटकार चौकार मारावे लागतील आपण पाहतोय. त्याच्या साथीने जर आपण विचार केला तर विजय वाघला आपण पाहतोय. वाघ बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. गोलंदाज अद्याप सुरेख गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय. अवघी आपण जर विचार केला 4 चेंडूमध्ये एकच धाव खर्च केल्या गोलंदाजाने आपण पाहतोय. तर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्कवरती. पुन्हा एकदा फुलटॉस होता आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक आहे, क्षेत्ररक्षक बन प्रेक्षक एका टप्प्याने जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाव्यांसाठी ठोकलाय आपण पाहतोय. फलंदाज भरतच्या बॅटमधून हा शानदार रुबाबदार चौकार. या 4 धाव्यांचा जर आपण विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचेल 32 या आकड्यावरती. 32 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 5 फलंदाज मैदानाच्या बाहेर काढण्याचं काम केलंय. गोलंदाज आपण पाहतोय तुषार. शेवटचा चेंडू आपण पाहतोय. टार्गेट सेट चेंडू कुठल्या प्रकारे रिलीज केला जाईल हे देखील पाहणे तितकंच गरजेचं आपण पाहतो. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज, पुन्हा एकदा चांगला फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक आहे, स्वतःच्या फलउतरमध्ये अडवण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. दुसऱ्या धावेसाठी माग केली जाते आणि फलंदाज होईल बाद भरत वाघ बॅक टू डग आउट. आणि धावफलकात जर आपण विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचलाय 33 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. येणारे 24 चेंडू 34 धाव्यांची गरज आपण पाहतो गेटाची वाढी या संघाला. हे 24 धावा रोखल्या जातील की बनल्या जातील हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आपण पाहतोय. खूप मोठी स्पर्धा आपण पाहतोय. श्री सिद्धिविनायक क्रिकेट संघ मानगाववाडी आयोजित मानाची सन्मानाची स्पर्धा आपण पाहतोय. ही स्पर्धा जर आपण विचार केली तर ब्रदर्स स्पोर्टच्या माध्यमातून ही स्पर्धा तर लाईव्ह कव्हरेज केली जाते. त्यांचे देखील या स्पर्धेच्या वतीनं त्रिवार मानाचा मुजरा आपण पाहतोय. खूप मोठी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. श्री सिद्धिविनायक क्रिकेट संघ मानगाववाडी आयोजित ही मानाची स्पर्धा आपण पाहतोय. 24 चेंडू 34 धाव्यांची गरज गेटाची वाडी संघाला आपण पाहतोय. ब्रदर्स स्पोर्टच्या माध्यमातून घर बसले प्रेक्षकांची देखील
या स्पर्धेच्या वतीनं मन जिंकली जातात त्यांचं देखील सहर्ष स्वागत. खूप मोठी स्पर्धा आपण पाहतो. चषक जर आपण पाहिलं तर खूप मोठे चषक आपण पाहतोय. मालिका वीरासाठी तब्बल सायकल आपण पाहतोय. खूप मोठी मानाची सन्मानाची आपण स्पर्धा पाहतो. श्री सिद्धिविनायक क्रिकेट संघ मानगाववाडी आयोजित मानाची सन्मानाची स्पर्धा आपण पाहतोय. तर नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला पनवेल तालुक्यातील कोंडीचीवाडी संघ आपण पाहतो. राजू दोरेचा संघ आणि त्यांच्या प्रतिस्पर्धी संघ चिंचवाड पनवेल जनार्दन या दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल आपण नाणेफेकी करण्यासाठी यायचं पहा लगेच. चोवीस चेंडू 34 धाव्यांचे पल्ला गाठायचा आपण पाहतोय गेटाचीवाडी संघाला. तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आपण पाहतोय. दिनेश आणि त्याच्या साथीनं वैभवला आपण पाहतोय. हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत आपण पाहतोय. तर पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज आपण पाहतो रमेश खंडवी. वेगाचा वेतक बादशाह म्हणून सातत्याने ज्याच्याकडे आपण पाहतोय पनवेल तालुक्यामध्ये अक्षरशः चर्चेत असणारे नाव आपण पाहतोय. अनेक मैदानावरती चांगली गोलंदाजी केली या गोलंदाजाने. रमेश खंडवीला आपण पाहतो पहिलं षटक फेकण्यासाठी 24 चेंडू 34 धाव्यांची गरज असताना आपण पाहतोय सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. दिनेश आणि त्याच्या साथीनं वैभवला आपण पाहतोय. हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कुठल्या प्रकारे फलंदाजी करतील हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आपल्याला पाहायला मिळेल. तर चला दुसऱ्या सत्राला देखील सुरुवात होत असताना आपण पाहतोय पंचांचा ग्रीन सिग्नल. लेट्स प्ले. गोलंदाज सज्ज गोलंदाजी मार्गवरती रमेश खंडवीला आपण पाहतोय. एक चांगला गोलंदाज आहे आपण पाहतोय. ऑन स्ट्राईक गेनवरती जर आपण विचार केला तर वैभवला आपण पाहतो स्ट्राईक गेनवरती आणि त्याच्या साथीनं दिनेशला आपण पाहतो. पहिला चेंडू फेकण्यासाठी गोलंदाज सज्ज. पहिलाच बॉल. चेंडू बराच वेळ हवेत आपण पाहतोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक खराब क्षेत्ररक्षक करत असताना आपण पाहतो स्वतःच्या फलोतरमध्ये अक्षरशः झेल होता. तो झेल मात्र टिपायचा होता परंतु झेल मात्र जमीनला दान होतो. त्याच्या साह्याने जर आपण विचार केला तर निर्धाव चेंडू फेकला जातोय आपण पाहतोय. पहिला चेंडू निर्धाव फेकलाय आपण पाहतोय. गोलंदाजी मार्गवरती रमेश खंडवीला आपण पाहतोय. अद्याप चांगली गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय. तर गोलंदाज पुन्हा सज्ज गोलंदाजी मार्गवरती पुन्हा एकदा अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. खराब क्षेत्ररक्षक करत असताना आपण पाहतोय. एक धाव कंप्लीट. क्षेत्ररक्षक चेंडू उचलणार फेकणार तिथपर्यंत जर आपण विचार केला तर एक धाव. एका धावेने जर आपण विचार केला ना तर अकाउंट ओपन केले आपण पाहतोय. तर बॅटिंग टीमकडून आपण पाहतो रिव्ह्यू घेतलाय तर स्क्रीनवरती चेक केले जाईल. चांगला चेंडू रिलीज केला जातोय आपण पाहतोय रमेशच्या माध्यमातून. तर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. पुन्हा एकदा चांगला फटका आपण पाहतोय. फटक्यामध्ये ताकद नजाकत. बॉलला पाठवले सीमा पार. आहे तो शानदार रुबाबदार षटकार. या 6 धाब्याने जर आपण विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचेल 7 या आकड्यावरती.
7 धावा धापलकावरती आपण पाहतोय. पहिल्या षटक प्रगती पथावरती रमेशवरती अक्षरशः आक्रमण करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. रमेशच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी करावी लागेल, कमबॅक करावं लागेल आपण पाहतोय. तर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न. बॅटचा आणि बॉलचा संपर्क होत नाही. चेंडू सरळ चालला विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता आपण पाहतोय. कमबॅक कसं करावं ना याचं उत्तम उदाहरण मैदानाच्या आतमध्ये दाखवून देत असताना आपण पाहतोय. रमेशच्या माध्यमातून गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. पुन्हा एकदा चेंडू आपटी बारला पाठवलंय सीमा पार. आणखीन एक ठोकलाय फलंदाजानं षटकार. या 6 धावे जर आपण विचार केला ना तर धावफलक जाऊन पोहोचेल 13 धावा धावफलकावरती. अक्षरशः पहिल्या षटकामध्ये अक्षरशः आक्रमण करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. रमेशला कमबॅक करावा लागेल. रमेशला मात्र इथून कमबॅक करावा लागेल आपण पाहतोय. तर गोलंदाज पुन्हा एकदा सजीव गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. पुन्हा एकदा चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. चांगलं क्षेत्ररक्षक राहिले जाताना बॅटची कडा फलंदाज होईल बाद. पहिला धक्का लागला जातो. टीम जर आपण विचार केली तर गेटाची वाडी संघाला दिनेश बॅक टू डग आउट. येणारे आपण जर विचार केला तर 18 चेंडू आणि 21 धाव्यांची गरज. 18 चेंडू 21 धाव्यांची गरज आपण पाहतोय. दुसरा गोलंदाज कुणाच्या हातामध्ये संघाचा संघनायक हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आपण पाहतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या दाखल झालाय सुधीरला आपण पाहतोय. सुधीर देखील एक चांगला फलंदाज कुठल्या प्रकारे फलंदाजी करेल हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आपण पाहतोय. तर दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. बालाजी वीरला आपण पाहतोय. सध्याच्या घडीला वन्नाटे फॉर्ममध्ये असणारा खेळाडू आपण पाहतोय. अनेक चांगल्या फलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये नाचवलं गेले आपण पाहतोय गोलंदाजाच्या माध्यमातून. आज पुन्हा एकदा आपण पाहतोय मानगावच्या मैदानावरती कुठल्या प्रकारे गोलंदाजी करेल. तर लगेच नाणेफेकी केली जाईल पहा. दुसऱ्या सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पारमेल कोंडेचीवाडी संघ आणि त्यांच्या स्पर्धी संघ चिंचवाडी संघ आपण पाहतोय. लगेच नाणेफेकी करण्यासाठी यायचं पहा. तर चला मैदानाच्या आतमध्ये देखील सामना तितकाच इम्पॉर्टंट आपण पाहतोय. 18 चेंडू 21 धाव्यांची गरज. गोलंदाजी मार्कवरती बालाजी वीरला आपण पाहतोय. तर बालाजीला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती दुसरं षटक हाताळण्यासाठी ऑन स्ट्राईक गेनवरती फलंदाज आपण जर विचार केला तर वैभवला आपण पाहतोय. थोडासा रनअपमध्ये आपण पाहतोय चुकी घडली जाते. गोलंदाजाला मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. पहिलं षटक महागडा आपल्याला पाहायला रमेशच्या माध्यमातून. तर दुसरं षटक कशा पद्धतीने हाताळेल गोलंदाज हे देखील पाहण्यात तितकंच गरजेचं आपण पाहतो. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. पुन्हा एकदा आपण पाहतो चेंडू पडल्यानंतर पंच आमच्याकडे बघतात इट इज वाईट. खराब चेंडू रिलीज केला जात आपण पाहतोय. पहिला चेंडू वाईट फेकलाय गोलंदाज बालाजी वीरला आपण पाहतोय. बालाजीला मात्र इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल. ऑन स्ट्राईक गेनवरती वैभवला आपण पाहतो. त्याच्या साथीनं सुधीरला आपण पाहतोय. तर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. पुन्हा एकदा आपण पाहतोय अगदी शरीरावरती चेंडू आढळला जातोय आपण पाहतोय. फाईन लेगचं क्षेत्र निवडलं जातंय. 1 धाव कंप्लीट दुसऱ्या धावेसाठी माग केली जाते आणि 2 धावा कंप्लीट आपण पाहतोय. या 2 धाव्यांचा जर आपण विचार केला तर धावफलक जाम पोहोचलाय 16 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. तर चला नाणेफेकी करण्यासाठी यायचं पहा चिंचवाडी संघ आणि त्यांच्या प्रतिस्पर्धी कोंडेचीवाडी संघ आपण पाहतोय. तर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्कवरती. पुन्हा एकदा आपण पाहतोय चांगला फटका आपण पाहतोय. फाईन लेगचं क्षेत्र निवडलं जातं. क्षेत्ररक्षक आहे चांगले क्षेत्ररक्षक राहिले जाते परंतु फलंदाज क्षेत्ररक्षक मात्र खराब क्षेत्ररक्षक आपण पाहतोय आणि बॉल चाललाय सीमा पार. आहे तो शानदार रुबाबदार चौकार. या 4 धाव्यांचा जर आपण विचार केला तर धावफलक जाम पोहोचलाय 20 आकड्यावरती. 20 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 16 चेंडू 14 धाव्यांची गरज आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी करावी लागेल. बालाजी वीरला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. वैभवला आपण पाहतोय ऑन स्ट्राईक गेनवरती. त्याच्या साथीनं आपण जर विचार केला तर सुधीरला आपण पाहतोय. तर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्कवरती. पुन्हा एकदा आपण पाहतोय
चांगला चेंडू रिलीज केला जातो. चेंडू पडल्यानंतर सरळ चाललाय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता आपण पाहतोय. कमबॅक कसं करावं ना याचं उत्तम उदाहरण मैदानाच्या आतमध्ये दाखवून देत असताना आपण पाहतोय बालाजीच्या माध्यमातून. येणारे 15 चेंडू 14 धाव्यांची गरज आपण पाहतोय. या धावा रोखल्या जातील की बनल्या जातील हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आपण पाहतोय. बालाजी गोलंदाजी मार्गवरती पुन्हा एकदा सज्ज. पुन्हा एकदा आपण पाहतोय क्रॉस लाईन. फटका चांगला आपण पाहतोय. बॉल चालला सीमा पार आहे तो शानदार रुबाबदार चौकार. या 4 धाव्यांचा जर आपण विचार केला ना तर धावफलक पोहोचेल 24 या आकड्यावरती. 24 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. गोलंदाजाला मधून कमबॅक करावं लागेल आपण पाहतोय. बालाजी या गोलंदाजाला पहिले षटक देखील महागडं आपल्याला पाहायला मिळालं. त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवत असताना आपण पाहतो चांगली गोलंदाजी करावी लागेल. दुसऱ्या षटकामध्ये 14 चेंडू 10 धाव्यांची गरज. 14 चेंडू 10 धाव्यांची गरज आपण पाहतो. गोलंदाजी मार्कवरती बालाजी वीरला आपण पाहतोय चांगली गोलंदाजी करावी लागेल. तर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्कवरती. पुन्हा एकदा आपण पाहतोय अगदी जडमध्ये चेंडू फेकला जातोय आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक आहे. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. एका धाव्यात जर आपण विचार केला तर धावफलक पोहोचलाय 25 या आकड्यावरती. 25 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 13 चेंडू 9 धाव्यांची गरज आपण पाहतोय. हा चेंडू कुठल्या प्रकारे रिलीज केला जाईल आपण पाहतोय. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू आपण पाहतोय. गोलंदाज सज्ज. पुन्हा एकदा आपण पाहतोय स्लोवर रीतीने चेंडू रिलीज केला जातोय. बॅट्स आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. चेंडू सरळ चालला विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता आपण पाहतोय. दुसऱ्या षटकाचा देखील खेळ समाप्ती झाल्याने धावफलक पोहोचले धावफलकावरती. 25 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 12 चेंडू 9 धाव्यांची गरज आपण पाहतोय. कुठला गोलंदाज वापरला जाईल हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आपल्याला पाहायला मिळतंय. खूप मोठी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. श्री सिद्धिविनायक क्रिकेट संघ मानगाववाडा आयोजित ही मानाची सन्मानाची स्पर्धा आपण पाहतोय. तब्बल आपण जर विचार केला तर मालिका वीरासाठी तब्बल सायकल आपण पाहतोय आणि मोठमोठ्या चषक आपण पाहतोय. खूप मोठी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. 12 चेंडू 9 धाव्यांची गरज. 9 धावा 12 चेंडू. हे धावा रोखल्या जातील की बनल्या जातील हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आपण पाहतोय. वाघाचीवाडी संघ देखील एक ताकदवान संघ आपण पाहतोय. त्यांच्या प्रतिस्पर्धी संघ गेटाचीवाडी संघ आपण पाहतोय. तर तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती संदीपला आपण पाहतोय. कुठल्या प्रकारे गोलंदाजी करेल हे देखील पाहणं तितकंच गरजेचं. तर गोलंदाज सज्ज गोलंदाजी मार्कवरती. पुन्हा एकदा अक्रॉस लाईन. फटका चांगला आपण पाहतोय. बॉल चालला एका टप्प्यानं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धाव्यांसाठी ठोकलाय फलंदाज वैभवच्या माध्यमातून चौकार. संदीप या गोलंदाजाचं माझं स्वागत केलंय. 4 धाव्यानं फलंदाज वैभव या फलंदाजाने चांगली गोलंदाजी करावी लागेल आपण पाहतोय. फक्त न फक्त आपण जर विचार केला तर 11 चेंडू 5 धाव्यांची गरज आपण पाहतोय. अकरा चेंडू 5 धाव्यांची गरज. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय संदीप वाघ. कुठल्या प्रकारे गोलंदाजी करेल हे देखील पाहणं तितकंच गरजेचं. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्कवरती. पुन्हा एकदा आपण पाहतोय पंच आमच्याकडे वळतात. इट इज व्हाईट. खराब गोलंदाजी करत असताना आपण पाहतो गोलंदाज संदीपच्या माध्यमातून. शेवटचं तिसरं षटक आपण पाहतो प्रगती पथावरती. संदीप वाघ गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. खराब गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय. आज कुठे का होईना आपण पाहतो वाघाचीवाडी संघाची गोलंदाजी कुठेतरी खराब आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा आपण पाहतो शॉर्ट पिच होता त्याला पूल केलाय. तो क्षेत्ररक्षक आहे. कुठल्या प्रकारे चुकी करणार नाही. फलंदाज होईल बाद आपण पाहतोय. वैभव बॅक टू डगआउट. दहा चेंडू 4 धाव्यांची गरज आपण पाहतोय. 10 चेंडू 4 धावांची गरज. 4 धावा 10 चेंडू. कुठे का होईना आपण पाहतो गोलंदाजी चांगली करावी लागेल. गोलंदाजी त्यांची ताकद आहे वाघाचीवाडी संघाची. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. रितेशला आपण पाहतोय.
रितेश मात्र कुठल्या प्रकारे फलंदाजी करेल हे देखील पाहण्यात तितकंच गरजेचं आपण पाहतोय. संदीपला मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना लो स्कोरिंगचा सामना आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. तर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय बॅटची कडा लागली जाते. फलंदाज होईल बाद आपण पाहतोय. नऊ चेंडू 4 धावे आपण पाहतोय. संदीप अद्याप चांगली गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय. कमबॅक कसं करावं याचं उत्तम उदाहरण मैदानाच्या आतमध्ये दाखवून देत असताना आपण पाहतो संदीप वाघच्या माध्यमातून. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला देवाला आपण पाहतोय. नऊ चेंडू 4 धाव्यांची गरज. नेक्स्ट मॅच मध्ये आपल्याला कोंडिचवाडी संघ आपल्याला पाहायला मिळेल. त्यांच्या प्रतिस्पर्धी संघ एकाच तालुक्यातील 2 संघ अर्थातच कोंडिचवाडी संघ त्यांच्या प्रतिस्पर्धी संघ अर्थातच चिंचवाडी संघ आपल्याला इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळेल. 4 षटकांची मॅच आपल्याला पाहायला मिळते. खूप मोठी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. श्री सिद्धिविनायक क्रिकेट संघ मानगावाडा आयोजित ही मानाची सन्मानाची स्पर्धा आपण पाहतोय. गोलंदाज अद्याप चांगली गोलंदाजी करत असताना आपण पाहतो संदीपच्या माध्यमातून गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. पुन्हा एकदा हलक्या हाताने कट करण्याचा आपण पाहतोय. स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये रिलीज केला जातोय. निर्धाव चेंडूची सांगता आपण पाहतोय. कमबॅक कसं करावं ना याचं उत्तम उदाहरण मैदानाच्या आतमध्ये दाखवून देत असताना आपण पाहतोय. संदीप वाघच्या माध्यमातून अद्याप चांगली गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय. 8 चेंडू 4 धाव्यांची गरज. 8 चेंडू 4 धाव्यांची गरज आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये गेटाची वाडी संघाला. तर गोलंदाज अद्याप चांगली गोलंदाजी करत असताना आपण पाहतो. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. पुन्हा एकदा सज्ज आपण आपली बार चेंडू रिलीज केला जातोय. क्षेत्ररक्षक आहे. चेंडू उचलणार फेकण्यात येतपर्यंत जर आपण विचार केला तर 1 धाव कंप्लीट. एकाच धाव्यावरती समाधान मानावं लागेल. एका धाव्याने जर आपण विचार केला तर धावफलक जाम पोहोचलंय 31 या आकड्यावरती. 31वा धावफलकावरती आपण पाहतोय. 7 चेंडू 3 धाव्यांची गरज आपण पाहतोय. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू बाकी असेल आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती. शेवटचा चेंडू कुठल्या प्रकारे फेकला जाईल हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आपण पाहतोय. फटका चांगला आहे आपण पाहतो. क्षेत्ररक्षक आहे. खराब क्षेत्ररक्षक करत असताना आपण पाहतोय दुसऱ्या धावेसाठी माग केली जाते परंतु एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. एका धावेने जर आपण विचार केला तर धावफलक जाम पोहोचलाय. 32 या आकड्यावरती षटक क्रमांक 3 देखील समाप्त झालंय आणि धावफलक जाम पोहोचले धावफलकावरती 32 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. येणारे 6 चेंडू 2 धाव्यांची गरज आपण पाहतोय. कुठला गोलंदाज या 2 धावा रोखेल हे देखील पाहण्यात तितकंच गरजेचं आपण पाहतोय. खूप मोठी स्पर्धा आपल्याला पाहिजे तितकंच लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतोय. ब्रदर स्पोर्टच्या माध्यमातून ही वाहिनी कव्हरेज केली जाते. आपण पाहतो घर बसल्या प्रेक्षकांची मनं जिंकली जातात. त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. 2 धाव्यांची गरज आपण पाहतोय. 6 चेंडू 2 धाव्यांची गरज. 2 धावा 6 चेंडू. तर गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज आपण पाहतोय बाबुराव वीरला आपण पाहतोय. या 2 धावा जर रोखायच्या असतील ना तर चांगली गोलंदाजी करावी लागेल. अगदी लो स्कोरिंगचा सामना आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये रंगला जातोय. एका बाजूला मोर्या वाघाचीवाडी ब संघ आपण पाहतोय. त्यांच्या प्रतिस्पर्धी जर आपण विचार केला ना तर गेटाचीवाडी संघ आपण पाहतोय. 6 चेंडू 2 धाव्यांची गरज. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो गेटाची वाडी संघ अक्षरशः संघर्ष करत असताना आपण पाहतोय. तर गोलंदाजी मार्गवरती शेवटचं षटक हाताळण्यासाठी बाबुराव वीरला आपण पाहतो. 6 मध्ये 2 धावा बनवायचे आपण पाहतोय. या 2 धावा बनल्या जातील की रोखल्या जातील हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आपण पाहतोय. बाबुरावला आपण पाहतोय गोलंदाजी मार्गवरती सज्ज. गोलंदाजी मार्गवरती आपण पाहतोय. पुन्हा एकदा अगदी हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न पंचांकडे लावडापी केली जाते परंतु निर्धाव चेंडूची सांगता आपण पाहतोय. सुरेख चांगली केली जाते आपण पाहतो. सुरुवात चांगली केली जाते बाबुराव वीरच्या माध्यमातून. पहिला चेंडू जरूर निर्धाव फेकलाय बाबुराव या गोलंदाजाने. येणारे 5 चेंडू 2 धाव्यांची गरज आपण पाहतोय. लाजबाब सामना मैदानाच्या आतमध्ये रंगला जातोय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्गवरती आपण पाहतोय. पुन्हा एकदा चांगला फटका आपण पाहतोय.
फटका चांगला आहे, विजयी फटका, बॉल चालला सीमापार, एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी ठोकलाय फलंदाजानं हा विजयी फटका षटकार आणि सामना जिंकला आपण पाहतो गेटाची वाडी संघानं आणि हार्ड लक टीम वाघाचवाडी संघ आपण पाहतोय. पुढच्या मॅच साठी खूप साऱ्या शुभेच्छा.